मंडळी, 6 डिसेंबरला आहे नागदिवाळी. मार्गशीर्ष पंचमी हा दिवस काही भागामध्ये विवाह पंचमी तर काही भागात नागदिवाळी म्हणून साजरा करतात. सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा आहेत. प्रत्येकाच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. नागदिवाळीचे विदर्भासह महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. विशेषतः मराठवाडा, कोकण, विदर्भात ग्रामीण भागात हा सण साजरा केला जातो. शेतकरी वर्गात याचं विशेष महत्त्व आहे आणि खरीपाचं धान्य शेतकऱ्यांच्या घरी आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्याशी याचा संबंध अनेक जण जोडतातही. या दिवशी नागदिवे लावून नागदिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. शिवाय या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची आणि घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावानं पक्वान्न करून त्यावर एक एक दिवा लावण्याची ही प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे. आपल्याकडे दिवाळी, देवदिवाळी आणि यानंतर नागदिवाळी साजरी करण्याची परंपरा असून यात महत्त्वाचे म्हणजे दिवे आहे. आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागील श्रद्धा आहे. या दिवशी कोणत्या विशेष गोष्टी आपण करू शकतो याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. पंचमीला नागदिवाळी हा पारंपरिक कुळाचार सोहळा केला जातो. या दिवशी श्रावणातील नागपंचमीप्रमाणे मार्गशीर्षातील पंचमीला नागाची पूजा केली जाते. घरातील पुरुषांच्या नावे पक्वान्न करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ते पक्वान्न गोरगरिबांना, गरजूंना दान दिले जातात. त्याचबरोबर या तिथीला श्रीपंचमी देखील म्हणतात. श्रीपंचमीला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या तिथीला कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला म्हणून ही तिथी महातिथी म्हणूनही ओळखली जाते. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवाळी म्हणतात. नाग हे कुळाच्या मूळ पुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळ पुरुषाच्या कृपेनं घरातील पुरुषांना, घरधन्याला आणि घरधनीला दीर्घायुष्य लाभावं असा हा कुलधर्म करण्यामागील हेतू असतो. या दिवशी घरातील गृहलक्ष्मी नागाच्या प्रतिमेची पूजा करते आणि घरात जेवढी मोठी माणसं असतात तेवढी पक्वान्न तयार करून नागदेवतेच्या प्रतिमेपुढे ठेवून त्यावर दिवे लावले जातात. दिवा हे दीर्घायुष्याचं प्रतीक आहे म्हणून नागाच्या प्रतिमेसमोर दिवा लावून त्याला नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा लाभ सगळेजण घेतात. स्कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे शुक्ला मार्गशिरे पुण्य श्रावणे याच पंचमी स्नानदाने बहुफला नागलोकप्रदायिनी. या वचनानुसार श्रावण शुद्ध पंचमीप्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागांची पूजा केल्यानं आणि व्रत केल्यानं फलप्राप्ती होते, सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. म्हणून तुम्ही सुद्धा अगदी सोप्या पद्धतीनं या दिवशी नागदिवाळीची पूजा करू शकता. त्यासाठी नागदिवाळीची पूजा पद्धत जाणून घेऊया. नागदिवाळीला नागदिवे बनवावे. काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे म्हणजे कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे हे दिवे तयार केले जातात. आपापल्या परंपरेनुसार कोणी 1 तर कोणी 5 दिवे लावतात. तर काही ठिकाणी घरात जितके पुरुष मंडळी आहेत तितके दिवे लावण्याची पद्धत आहे. अशा कोणत्याही पद्धतीने हे साधे दिवे तयार करावे आणि या दिव्यासह हरभऱ्याची, मेथीची भाजी, वांग्याचं भरीत, भात असा नैवेद्य नागदेवतेला अर्पण करावा. नागदेवतेला म्हणणाऱ्या विदर्भवासियांमध्ये हा सण महत्त्वाचा असतो. कारण मध्य प्रदेशातील पचमढी येथील नागद्वार यात्रेला जाणारे मोठ्या प्रमाणात विदर्भात आहेत. त्यातच शेतकरी वर्गात हा सण साजरा करण्याविषयी वेगळी आस्था दिसून येते. पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे या सणाला पूजाविधी केले जातात. त्याचबरोबर घरातील प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ, गोडधोड या दिवशी तयार केले जातात. त्याचा नैवेद्य कुलदेवतेला आणि देवांना दाखवला जातो. काही जण या दिवशी नागपंचमीप्रमाणे व्रत करतात आणि अवजारं किंवा टोकदार वस्तू वापरणंही टाळतात. विशेष म्हणजे विदर्भात आणि शेतकरी वर्गात या सणाचं वेगळं महत्त्व आहे. या काळात खरीपाची पिके निघालेली असतात. याच नव्या धान्याचा उपयोग करून या सणांचा स्वयंपाक केला जातो. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आवडीचे पदार्थही करतात. या सर्व पदार्थांवर पुरणाचा किंवा कणकेचा दिवा लावून त्याद्वारे देवाची, कुलदेवताची पूजा केली जाते. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या आहेत. काही मोठे सण सोडले तर सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा, चालीरीती आढळतात. यातीलच काही परंपरा इतक्या वेगळ्या आहेत की त्याबद्दल ऐकून आश्चर्य वाटतं. या अनोख्या सणांपैकी हा एक सण म्हणजे नागदिवाळी. या दिवशी आपल्या कुलदेवतेची पूजा करून गोड पदार्थ, पुरणपोळीचा नैवेद्य करून खरीपाची पिके घरी आल्यानंतर नव्या धान्याचा तयार केलेला खाद्यपदार्थही देवाला, आपल्या कुलदेवतेला नैवेद्य म्हणून दाखवला जातो.
तर अशा पद्धतीने 6 डिसेंबरला असणाऱ्या नागदिवाळी या सणाच्या दिवशी तुम्ही सुद्धा नागदिवे तयार करून नागदिवाळी साजरी करू शकता। तुमच्या भागात नागदिवाळी हा सण कोणत्या नावाने साजरा करतात आणि कोणत्या पद्धतीने नागदिवाळीचा सण साजरा केला जातो कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।